मनोज जरांगेंची आज संभाजीनगरमध्ये समारोप रॅली पार पडते आहे। सरकारला दिलेला अल्टिमेटम सुद्धा आजच संपतोय। राज्यभरामधून संभाजीनगरमध्ये येणाऱ्या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। एक पोळी आरक्षणासाठी संभाजीनगरच्या महिलांचा उपक्रम या ठिकाणी आज होतोय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज शांतता रॅलीचा समारोप होतो आहे आणि आजच जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटमचा सुद्धा शेवटचा दिवस आहे। उद्याचं नियोजन असं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये जेवढे सहभागी होणार आहे, बाहेरगावून आलेले जेंट्स वगैरे, लेडीज वगैरे, तर त्यांच्यासाठी आम्ही पोळ्या, भाजी, लोणचं वगैरे आमच्या पद्धतीने 10,000 11,000 लोकांचं करणार आहे। तर ते व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि वाटप करणार आहे ते। तर जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप होतोय आणि त्यासोबत जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम सुद्धा आजच संपतोय। त्यामुळे आज संभाजीनगरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि याच विषयी अधिक बोलूया। संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आज एकूणच कसे कार्यक्रम दिसत आहेत, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रतिसाद मिळताना आपल्याला बघायला मिळेल? गुरु, नक्कीच मोठ्या नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, मोठं नियोजन, कारण की आता हा समारोप आहे रॅलीचा, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगरकरांनी मोठं नियोजन केलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर राहणार आहेत। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर या रॅलीचं भव्य दिव्य स्वरूप पाहून अनेक शाळांना सुट्ट्या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर 9 चौकामध्ये अल्पाहाराची व्यवस्था राहणार आहे। जवळपास 250 ध्वनिक्षेपक राहणार आहे। 100 वॉकी टॉकीने जे त्यांचे स्वयंसेवक आहेत ते जे सर्व काही नियोजन करणार आहेत। तर 1000 प्रशिक्षित स्वयंसेवक हे रस्त्यावर राहणार आहेत। त्याचबरोबर 3000च्या जवळपास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रॅली भगवमय करण्यासाठी संपूर्ण हा जो रूट आहे त्याला 800च्या जवळपास कटआउट्स लावण्यात आलेले आहे, 25,000 झेंडे लावण्यात आलेले, त्याचबरोबर 13 कमानी देखील लावण्यात आलेले, 5 LED स्क्रीन अशा पद्धतीने सर्व काही सजवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लोकांना नेमकं काय चाललंय ते सर्व दिसावं त्यासाठी या मोठ्या LED स्क्रीन आहे। तर त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील जेव्हा येतील त्यांच्यावरती JCBद्वारे फुलांची उधळण करण्यात येत आहे। त्याचबरोबर त्यामुळे आज शांतता रॅलीच्या समारोपाच्या दिवशी मोठी तयारी आपल्याला संभाजीनगरमध्ये दिसते। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।